विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय आपण सर्व दृश्य आपण पाहिलं तर डॉक्टर आमदार जितेंद्र आव्हाड या ठिकाणी जे आहे ते अस्थि कलश दर्शनासाठी दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात। आपण पाहू शकतो ऐसे कोणी होणे नाही दिगंबर ईश्वर विभूती गेल दिगंबर ईश्वर विभूती गेल दिगंबर ईश्वर विभूती गेल दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती आपण पाहू शकतो की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थि कलश दर्शनासाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात। आपण पाहिलं तर त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान देखील जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात। जितेंद्र आव्हाड हे अस्थि कलश दर्शनासाठी या ठिकाणी जे आहे ते दाखल झालेले पाहिलं तर काही दिवसांपूर्वी जे आहे ते अजित पवार यांचा विमान दुर्घटनेमध्ये जे आहे तो मृत्यू झालेला आहे आणि आपण पाहिलं तर त्यांच्या अस्थि जे आहे त्या ठाण्यामध्ये दर्शनासाठी आणल्या गेल्या आणि आपण पाहिलं तर डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे या अस्थि कलश दर्शनासाठी या ठिकाणी जे आहे ते आपल्या कार्यकर्त्यांसह या ठिकाणी जे आहे ते दाखल झालेले पाहायला मिळतात। आपण पाहिलं तर अस्थि कलश दर्शनासाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा कार्यालयात दाखल झालेले पाहायला मिळतात। आपण दाखल झाले म्हणजे थोडं प्रधान साहेब आम्ही जातो आमच्या गावात जातो आमच्या गावात जातो आमच्या गावात आम्ही राम राम जावा राम थोड़ा सा विंबल लेकर अरे
एक खुर्ची द्या ना. थोडं मागे अच्छा नहीं लगता हाथ मागे घे, हात मागे घे. सौरभ हात मागे घे. कैबिनेट भी सीएम तक बैठे थे, इतने अच्छे मूड में थे, मेरे को लिए रात्री बोलले मी अडीच में शेवटचं किसने लिए नौकरी के बाहर हम लोग 15 मिनट बात किए, बहुत बात किए, खाना खाने के बाद किए. मैंने बोला चल मैं जाता हूँ खाना खाने को, बजट तैयार करता हूँ. प्रेम बोलते नीचे छोड़ा प्रेम कोट के, हम बजट तैयार करके प्रेम कोट में खाना खाते. मुंबई में आया 9:15 बजे बात किया, फोन आया. मैंने सामने किसी को बोला फोन आया 8:30ला फोन किया ढिकने ने, लैंडलाइन से बोल रहा तो मेरे सामने किसी को बोले तू 8:30 बजे 12 बजे एयरपोर्ट में है. तो पूछा दादा बाय रोड, मैंने गाड़ी लगाया था, मैंने गाड़ी लगाया, गाड़ी में बैठे थे. 52 पुलिस से हमको फोन आया कि मेरे को नहीं आने का. तो तटकरे साहब इन लोग सब बैठे थे. तो यार जेव्हा आता 52 पुण्याला यायचे, एक काम करतो मी विमानाने जातो, विमान बुक करा. बाय रोड जा रहे थे तो ये 4 तारीख को सब जिला परिषद का फैसला था. तो तटकरे साहब और कर्जे को लेकर बैठे थे सब तो लेट हो गया सब फैसला करते करते. 52 पुणे की मीटिंग लेट गई. 52 पुणे और ये लोग चाहते ने ना तो दादा की 7 बजे गाड़ी लग गई थी ना, 7:30 से मंदिर 8:30 तो घूमता. तो 52 पुणे साहब आने मिलने का बोला 52 पुणे का मीटिंग से एक काम करते दुकान में जाता. नहीं तो हर्षवर्धन उसमें प्रॉब्लम क्या हो गया, हर्षवर्धन पाटिल का था. दादा बोले मैं रात को आता हूँ, मैं सुबह प्रोग्राम करता हूँ कॉफी 12 बजे करता हूँ. हर्षवर्धन ने शाम में मैसेज किया दादा मेरे इधर कट मत आओ, आखिरी दिन. दादा बोले इतना पूजा नहीं करे तो बाहर रोड खाएंगे फिर. झंडा अच्छा था यार, झंडा 15-16 ईयर्स से इतना लेट चुना नहीं था. 15-16 साल मेरा पायलट पैनिक हो गया. क्या बोलूं? और तटकरे साहब फोन किया सुबह, तटकरे साहब बता रहे थे मैं फोन किया सुबह तो बोले दादा से बात की. तो बोले मी तुला उतरल्यावर सांगतो. तो मुसले को फोन किया, अपना मुसले था ड्यूटी पे. तो मुसले ने बोला विमान दिसतंय 2 मिनिटात उतरतील, तुम्हाला सोडून देतो. तटकरे साहब बोले मैं नहाने को गया. तो नहा के आया तो मैंने ऐसा फोन करो, तो मुझे नहा के आगे ऐसा फोन करा जब वो तुमको विमान दिख रहा है राउंड मार के. उसने वीडियो कॉल किया, सबका बोले मेरा हाथ से फोन भी गिर गया, मैं उधर ही बोला आखिरी बात.
लेट आहे ना, बारामती तिथं लँड झाला असेल तुम्हाला कळलं शिवनेरला लँड झालो आणि कळलं बड़े सब पहुंचे विद्या प्रतिष्ठान के ऑफिस में, मैं पार्ता तक है तो गाड़ी मैं पहुंचा था 7 जस्ट पहुंचे थे अकेले बैठे साहब भाई थे, महबूब खान जैन पटेल साहब मुसलमानों का गया सेक्युलर नाटक क्या है? ऑफिस खरीद के लिए हाँ दादा ने दिया पर्सनल से 6.25 करोड़ रुपये 6.25 करोड़ दिया मेरे सेविंग अकाउंट से 7.5 की थी और लोगों को बुलाया सेविंग अकाउंट से दिया सेविंग अकाउंट से पैसा पार्टी के लिए तो दादा मास्टर है रजिस्ट्रेशन पार्टी के नाम पे दिया सगळ्या जिल्ह्यामध्ये एक एक अस्थिक आता याचं विसर्जन डायमंड 5 उधर घाट है ना विसर्जन घाट है प्रवाह पण जास्त आहे नाशिक गोदावरीत करणार आहे बांधकाम रायगडचं हरिहरेश्वर बॉडीगार्ड अपना बीटा हुआ है जीतू पाटिल के घर के आगे नहीं आया मेरे बर्थडे का तो पूरा दिन यही बैठा था शाम में पूरा दिन शाम में मेरे ख्याल से 3-4 घंटा बोला छुट्टी है दादा नहीं है तो इधर ही आके बैठा हुआ फ्लाई करने को नहीं जा दौरे मेरे में दादा उसको लेके जाता था बीटा में जीतू पाटिल के घर के सामने रहता उसकी बीवी को मैंने कोविड में पैथोलॉजी इंचार्ज है अपने शिवाजी हॉस्पिटल फलटन का है बट रहने तो यही है अभिजित के बाजूला एक गाव आहे फलटन का है 30 किलोमीटर है बारामती आणि त्याची पोरगी होती फ्लाईट अटेंडंट तिचं पण त्याचे वडील तालुका अध्यक्ष योगा योग आहे म्हणजे आणि ये ना या
एक मला थांबा थांबा गोंधळ नका करू थांबा जरा भजन बंद करणे बोलतो आवाज साहेब काय सांगा दादा गेले मात्र वेळ चुकीची होती तुम्ही देखील ट्विट केलं होतं काय वाटतं नेता गेला मोठा महाराष्ट्राचं मी पहिल्याच दिवशी सांगितलं खूप 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 मोठे नुकसान झाले त्यांच्या इतका तडकाफडकी नेता निर्णय घेणारा त्याची अंमलबजावणी करणारा नेता महाराष्ट्रात मी तरी 40 वर्षात बघितलेला आणि त्यांची दृष्टी ही अनपॅरलल होती म्हणजे ती तुलनाच करता येत निर्णय घेण्याची क्षमता तुलनाच करता येत त्यामुळे प्रशासनावरती एवढी जबरदस्त पकड असलेला सर्व समाजावरती तेवढाच हक्क दाखवणारा सगळ्यांची कामं करून देणारा चालता चालता लोकांना मदत करणारा असा नेता होणे कार्यालयात आले नजीब मुलाशी भेटले परांजपेशी भेटले जुने संबंध पूर्ण आठवण्यात काय वाटतं येणाऱ्या काळात दोन्ही राष्ट्रवादी विलीन संदर्भात एकत्र येणार आहे अशी चर्चा देखील सुरू आहे तो निर्णय वरच्या पातळीवरचा आहे तो काय माझ्या आणि नजीब आणि परांजपेंच्या पातळीवरचा नाही आहे त्यामुळे तो निर्णय वरती ठरणार आहे
त्याच्याबाबत इथे चर्चा करणं मला वाटतं संयुक्तिक नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या संदर्भात बैठका देखील काही झाल्या होत्या, या संदर्भातल्या काही व्हिडिओ देखील समोर आल्या, परंतु आता अजित पवार पक्षातील कार्यकर्ते म्हणतात कोणत्याही प्रकारच्या बैठका झाल्या नव्हत्या. परंतु यावरती आता शरद पवारांनी देखील उत्तर दिलेलं आहे की बोलतात की जे बैठकीला उपस्थित होते त्यांना बैठकीबद्दल माहितीच कशी असावी. एकंदरीत काय वाटतं या संदर्भात? खरं तर वरच्या पातळीवरती हा विषय सोडवावा. मला काय माहिती आहे हे मी बोलणं हे मला माझ्या स्वभावात बसत नाही. विलिनीकरण होणार होतं हे 2000% सत्य आहे. आता ह्याच्यावरती कोणाचं काय ह्याच्यावरती चर्चा करणं मला योग्य वाटतं. कशा पद्धतीने अजितदादा यांच्या दुर्दैवीचं प्लेन क्रॅश झालेलं आहे, नेमकं किती वाजता घटना झालेली, कसं झालं? आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे, किती वाजता झालं, काय झालं. आता त्याच्यावरती आजच्या दिवशी जेव्हा आम्ही अस्थीचं दर्शन घ्यायला आलेलो आहे, एक दुःखाचं सावट सगळ्यांच्या मनावर आहे. अशा वेळेस किती वाजता झालं, मग ते कसं झालं, मग तो पायलट कोण होता, हे काही प्रश्न योग्य नाही. सर, अजितदादांच्या मंत्रिमंडळात आपण काम केलेलं आहे याआधी देखील. काय नेमक्या आठवणी होत्या? आपण मी सांगितलं ना की निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांचा हातच कोण पकडू शकत नाही. मला एकदा टी व्हीवरती खडसे साहेबांचा आणि माझा वाद चालू असताना खडसे साहेब म्हणाले की एक फाईल त्यांनी 3 दिवसात कशी काय सही केली. म्हटलं 3 दिवसात केली? अजितदादा कुठेतरी चुकलेली दिसत आहे. म्हटलं ही फाईल त्यांनी 3 तासात सही करायला पाहिजे होती. ते म्हणजे फायलींचा निपटारा, फायली थांबल्या आहेत असं अजितदादांच्या बाबतीत मंत्रालयात कधी घडलंच नाही. सर, जयंत पाटील सोबत एक बैठक पार पडली होती त्यांच्या निवासस्थानामध्ये. त्या बैठकीत तुम्ही देखील उपस्थित अशी चर्चा सध्या सुरू आहे. काही गोष्टी गुप्त असतात, काही गोष्टी कुठे झाल्या आहेत, कशा झाल्या आहेत, त्याच्यात काय बोलणं झालं आहे, हे सगळं जनतेला सांगणं हा माझा स्वभाव नाही आणि मी बोलणार आहे. परंतु ती बैठक विलिनीकरणाची कुठेतरी तुम्ही राष्ट्रवादींना एकत्रितता घेऊन तुम्ही माझ्या तोंडातनं कुठलाही काहीही काढू शकत नाही. मी याबाबत काहीही बोलणार नाही. मुख्यमंत्र्यांकडे मागणी देखील केलेली आहे. अमोल मटकरेंनी आपलं काम केलंय, त्याच्यावरती त्यांनी काय करावं हे माझं काम आहे का? देवेंद्र फडणवीसनी शरदचंद्र पवार साहेबांचे सर्व दावे फोडले. त्यांचं म्हणणं कुठलीच चर्चा झालेली असते अजितदादा आम्हाला बोलले असते विलिनीकरण संदर्भात, असं त्यांनी सवाल उपस्थित. चर्चा झाली होती हे 2000% सत्य. सर, आज अजितदादा की अस्थियों की जो है दर्शन लेने के लिए आप यहाँ पे आए थे. सर, अजितदादा की अस्थियों का दर्शन दिया हुआ है. आपने भी उनके साथ काम किया है, उनके कैबिनेट में भी आप थे. किस प्रकार की एक बहुत ही हुरहुरनरी और तेज तर्रार नेता था. निर्णय लेने की क्षमता जो उनमें थी वो शायद ही मैंने किसी में देखी थी. ऐसा नेता जाना ये महाराष्ट्र के लिए बहुत बड़ी हानि. सर, बड़े पैमाने पे जो है इस एक्सीडेंट के बाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.